जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आता आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा हाय प्रोटीन रेसिपी सोबत आली आहे। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, त्याच सोबत अगदी हेल्दी आणि झिरो ऑइल मध्ये बनते। तर आज आपण ना छान अशा मूग डाळ आणि आपण काय म्हणतो पालक पनीर असं सगळं हाय प्रोटीनने आणि हेल्दी साहित्यापासून छान अशा झटपट इडली बनवणार आहोत, ज्या की बनवायला अगदी सोप्या, कमी वेळात, कमी साहित्यात आणि खूप जास्त हेल्दी सुद्धा आहेत। लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, हाय प्रोटीन आणि मस्त अशी हेल्दी आणि पोटभरीसाठी परफेक्ट असणारी आपली ना इडली बनवण्यासाठी हे बघा, मी ना 2 तासापूर्वीच आपली मूग डाळ भिजत घातलेली, 1 वाटी मोठी वाटी मस्त अशी मूग डाळ भिजली आहे। तुम्ही ओव्हरनाईट सोक केली ना तरी देखील चालेल। त्याचसोबत इथे पनीर घेतलंय मी 70 ते 80 ग्रॅम, मस्त अशी पालक फ्रेश आणि बाकीचं मी तुम्हाला पुढे सांगतेच। पण आता काय करायचंय, ही 2 ते 3 तास भिजवलेली मूग डाळ ना एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायची आहे। पाणी नाही टाकायचं, असे निथळून झाराच्या सहाय्याने ही मूग डाळ आपल्याला ना मिक्सर जार मध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे। हे बघा, त्याचसोबत एकदाच तुम्ही वाटली नाही ना तरी चालेल, दोनदा वाटली तरी चालेल। त्याचसोबत इथे मी आता 2 भांडी वाटून घेणार आहे, एकदाच बसणार नाही त्यामुळे। त्याचसोबत पनीर टाकलंय आणि मस्त असं पालक टाकायचंय फ्रेश आणि थोडं थोडं पाणी करून ना हे वाटून घ्यायचंय आपल्याला मिक्सर मधून। तर मंडळी, हे बघा मस्त असं आपलं बॅटर तयार आहे आणि बघू शकता फक्त 1 वाटी मुगडाळीपासून आणि थोडंसं पालक पनीर टाकून तुम्ही इतकं सारं बॅटर तयार करू शकता। ह्याची कन्सिस्टन्सी काहीशी अशी हवी आहे, पाणी तुम्ही कमी जास्त ना टाकून ऍडजस्ट करू शकता। नॉर्मल इडलीला आपण वापरतो तशीच कन्सिस्टन्सी हवी। आणि इथे मी हे बघा 1 वाटी रवा घेतलेला आहे। जर मोठा रवा असेल ना मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून त्याला बारीक करून घ्या, काहीच हरकत नाही। आणि 1 वाटी रव्याला त्याच्या निम्म दही घ्यायचं, जितका रवा त्याच्या निम्म दही घ्यायचं, हे मेजरमेंट लक्षातच ठेवा। त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे सगळं बॅटर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला चमच्याने नसेल जमत ना, काय तुमच्याकडे हाताने वगैरे केलं ना तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही। हे सगळं बॅटर ना प्रॉपर मिक्स करायचंय आपल्याला मस्तपैकी। तर मंडळी, रवा टाकल्यानंतर ना मस्त असं प्रॉपरली मिक्स करायचं आणि जसा जसा रवा फुलतो ना तसं आपलं बॅटर बघू शकता तुम्ही घट्ट व्हायला सुरुवात होते। त्यामुळे काय करायचं, अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं, हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता ह्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा असेल ना तर पाण्यात मिक्स करून तुम्ही टाकू शकता, पण मी इथे फ्रूट सॉल्ट म्हणजेच आपलं इनो वापरते, अर्ध पॅकेट इतकं। त्यामुळे आपल्या इडल्या मस्त सॉफ्ट आणि फ्लफी होतात। हे बघा, परत एकदा प्रॉपर मिक्स करायचं आणि हे बॅटर आता 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना काही व्हेज अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही व्हेजिटेबल ऍड करू शकता, गाजर म्हणा किंवा कांदा, टोमॅटो मस्त असं किसून तुम्ही टाकू शकता। तर ते बॅटर 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि मग इडल्या बनवायला घेऊया। तर 10 ते 15 मिनिटांना आपण आपलं बॅटर मस्त बाजूला ठेवलेलं आणि हे बघा फ्रूट सॉल्ट टाकल्यामुळे ना आपलं बॅटर मस्त असं फुगतं थोडंसं आणि फ्लफी होतं। आता काय करायचं, इडली मोल्ड घ्यायचंय। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचं ना अजून बॅटर पातळ करून ना तुम्ही इडली म्हणा किंवा उत्तप्पे आप्पे सुद्धा काढू शकतात। आता मी ना माझ्या बाळासाठी बनवतीये, थोडंसं अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी ना मी इथे तुपाचा वापर करतेय। तुम्ही तेल लावू शकता, तुम्हाला हवं ते लावू शकता। इडली मोल्डला प्रॉपर असा ग्रीस करायचा तेलाने किंवा तुपाने म्हणा, म्हणजे आपल्या इडल्या ज्या आहेत ना त्या चिटकत नाहीत। हे बघा मस्त, आणि जे आपलं बॅटर आहे ना ते आता ह्याच्यामध्ये ऍड करायचंय। अगदी अशी झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा थोडं थोडंच टाकायचंय, कारण नंतर इडल्या ना मस्त अशा फुगल्या सुद्धा जातात, अगदी सॉफ्ट होतात। त्यामुळे थोडं थोडं बॅटर टाकायचंय। आता नाही म्हटलं ना तरी ह्या बॅटरमध्ये तुमच्या 16 ते 20 इडल्या आरामात होतात। म्हणजे पूर्ण तुम्ही 3-4 जण आरामात खाऊ शकता। नाश्ता काही इतकं कोणी जास्त करत नाही। हे बघा मस्त, आता ना आपण भांडी तशी सगळी भरून घेऊया आणि 10 ते 12 मिनिटं मीडियम फ्लेमवर स्टीम करून घेऊया। तर मंडळी, मस्त अशा आपल्या इडल्या ना स्टीम झालेल्या आहेत आणि बघा ना प्रॉपर अशा ना फ्लफी फ्लफी झालेत, त्याचसोबत थोड्याशा अशा फुगलेत सुद्धा।
तर आता ह्यांना डिमोल्ड करून घेऊया. आणि बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई आमच्या इडल्या ना चिटकल्या जातात भांड्याला. तर हे बघा, इथे काहीच इतकं जास्त चिटकलेलं नाहीये. तुम्ही जर प्रॉपर ना असं मस्त तूप किंवा जे काही तेलाने प्रॉपरली करून घेतलं ना, तर इडली अजिबात चिटकत नाही. बऱ्याचदा आपण जेव्हा तांदळाच्या इडल्या बनवतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये उडीद डाळ जास्त झाली की इडल्या चिटकू शकतात. पण हे बघा, जराही चिटकल्या नाहीये. बाकीच्या सुद्धा अशाच डिमोल्ड करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया इडल्या. हे बघा. तर मंडळी, अगदी कमी वेळात होणारा मस्त असा हाय प्रोटीनने आणि पोटभरीचा नाश्ता तयार आहे. हे बघा, बघू शकता. मुलं अगदी ना कलर बघूनच खुश होतात. जर तुम्हाला अजून जास्त हेल्दी बनवायचं असेल ना, तुम्ही अजून जास्त आपल्या व्हेजिटेबलना अशा बारीक चॉप करून किंवा मस्त अशा किसून ना टाकू शकता तुम्ही. ते पण मुलांना कळत नाही उकडवल्यानंतर. आणि हे बघा ना, इडल्या कशा मस्त अशा टम्म फुगलेत आणि सॉफ्ट ते इतक्या झालेत ना, काय सांगू राव तुम्हाला. आणि दिसतात सुद्धा छान. अगदी मोठी माणसं सुद्धा आवडीने खातात. त्यातल्या त्यात जी मुलांना ना अशा हिरव्या पालेभाज्या आवडत नाही, बरीच मुलं किंवा घरातले पण म्हणतात की जे हिरवं आहे ना ते टेस्टी नसतं. आमच्या घरात तरी असे 1-2 जण आहे म्हणणारे. पण हे बघा, बघू शकता, हिरवं आहे ते किती क्यूट दिसतंय राव. आणि ना खूप जास्त टेस्टी सुद्धा लागतात. मला ना इथे चण्याच्या भाजीसोबत खूप जास्त आवडतात. त्या इडल्या मस्त लागतात. किंवा लहान मुलांना तुम्ही केचप सोबत, मेयोनीज सोबत देऊ शकता. किंवा आपली जी इडलीची चटणी असते ना तिच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. हे बघा, कसलं भन्नाट दिसतंय. एकदा नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.